आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर जेव्हा आपल्याला मल्टिपल कंडिशन एकपेक्षा जास्त कंडिशन असेल आणि त्यांना आपल्याला कंबाईन करून वापरायचं असेल तेव्हा आपण लॉजिकल ऑपरेटर वापरतो. तर मग लॉजिकल ऑपरेटरमध्ये पहिला आपण बघूया लॉजिकल अँड. आता लॉजिकल अँडमध्ये काय असतं की दोन्ही पण आपले जे कंडिशन असतात ते कंपल्सरी आपल्याला दोन्ही पण कंडिशन ट्रू व्हायचे असतील तर मग आपण लॉजिकल अँड वापरतो. जसं की फर्स्ट आणि सेकंड कंडिशन दोन्ही पण आपल्याला ट्रू पाहिजे. इथे बघूया, जर फर्स्ट कंडिशन ट्रू असेल सेकंड कंडिशन पण ट्रू असेल तर मग आपला आउटपुट ट्रू असेल. जर फर्स्ट कंडिशन ट्रू सेकंड फॉल्स असेल तर मग आपला आउटपुट फॉल्स असेल. फर्स्ट फॉल्स सेकंड फॉल्स असेल आपला आउटपुट फॉल्स असेल आणि फॉल्स ट्रू असेल तेव्हा आपला आउटपुट फॉल्स असेल. याच्यामध्ये आपल्याला दोन्ही कंडिशन जर आपले ट्रू असतील तरच आपला आउटपुट ट्रू येणार आहे. आता इथे बघूया, आपण इंट NO1 आणि NO2 नावाचे व्हेरिएबल बनवतोय. NO1 आणि NO2 हे इंटिजर टाईपचे व्हेरिएबल्स आहे. NO1 मध्ये 10 व्हॅल्यू आहे, NO2 मध्ये 6 व्हॅल्यू आहे. आता इथे मी कंडिशन देते इफ. आता हे बघा, हे दोन कंडिशन झाले, दोन्ही कंडिशन आपण चेक करतोय. तर आता इथे काय आहे कंडिशन की फर्स्ट व्हेरिएबल जो आहे तो 10च्या इक्वलच पाहिजे. इक्वल्स टू आपण चेक करतोय दोन्ही इक्वल आहेत की नाही, आणि हे नॉट इक्वल्स टू चेक करतोय की दोन्ही इक्वल नाही आहेत ना. आता पहिला वाला बघतोय की पहिल्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला ही जर 10 असेल तरच मग आपली कंडिशन ट्रू होणार, नाही तर फॉल्स होणार. इथे 10 आहे म्हणजे ही कंडिशन आपली ट्रू झाली. आणि सेकंड काय की सेकंड व्हॅल्यू आपल्याला 7 नाही पाहिजे, 7 सोडून काही पण पाहिजे. तर मग आपली ही सेकंड व्हॅल्यू 7 नाही आहे, ती 6 आहे, म्हणून ही पण कंडिशन ट्रू होते. आणि दोन्ही कंडिशन ट्रू झाले तर तो हे कोड जे इफ मधला कोड आहे, जे काही स्टेटमेंट्स आहे तो ते एक्झिक्यूट करेल. बोथ कंडिशन्स आर ट्रू सो इफ लूप विल एक्झिक्यूट. आता याचे काही कंडिशन आहेत ते सांगते. तर कधी पण आपण लॉजिकल ऑपरेटर वापरत असो तेव्हा कंपायलर काय करतो, तो शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन टेक्निक यूज करत असतो. आता शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन टेक्निक म्हणजे जसे की अँड ऑपरेटरमध्ये आपण बघूया की आता याच्यामध्ये अँड आपण जर लॉजिकल अँड वापरलेलं असेल तर तो काय करेल, नेहमी आपली फर्स्ट कंडिशन चेक करेल. जसे की त्यांनी फर्स्ट कंडिशन चेक केली आणि ती निघाली ट्रू. जर ती ट्रू असेल तरच तो त्याच्या पुढची कंडिशन चेक करणार. म्हणजे ह्याच्यानंतर जी काही कंडिशन असेल तो तेव्हा चेक करणार जेव्हा फर्स्ट कंडिशन ट्रू असेल. त्याशिवाय तो सेकंड कंडिशन चेक नाही करणार. म्हणजे जर आपली फर्स्ट कंडिशन फॉल्स असेल तर तो हे कंडिशन चेक करणारच नाही. जर याच्यामध्ये आपण x++ लिहिलं असेल तरी तो हे इव्हॅल्युएट करणारच नाही, जरी ही सेकंड कंडिशन असेल तरी. आता ही x++ तर ट्रू झाली, कारण की काहीही जरी व्हॅल्यू असेल तर ती ट्रू पकडली जाते. जरी आपली सेकंड कंडिशन ट्रू असेल आणि फर्स्ट कंडिशन फॉल्स असेल तर तो काय करतो, याच्यामध्ये तो कोणता वापरतो, नेहमी शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन टेक्निक तो नेहमी वापरत असतो. आणि त्या टेक्निकनुसार काय असतं की आपली जेव्हाही फर्स्ट कंडिशन फॉल्स होते लॉजिकल अँड असताना तर तो सेकंड कंडिशन चेकच नाही करत, कारण की जर आपली फर्स्ट कंडिशनच फॉल्स असेल तर सेकंड कंडिशन आपली काहीही असो फरक नाही पडत, आपला आउटपुट जे आहे ते जो काही रिझल्ट असणार आहे तो आपला फॉल्सच येणार आहे. So if the logical operation to be performed is logical AND, then if the first condition is true, then it have to check second condition. का? कारण की फर्स्ट ट्रू असेल तर सेकंड ट्रू असू शकते, त्यामुळे आपला रिझल्ट ट्रू येऊ शकतो. सेकंड जर फॉल्स झाली तर आपला रिझल्ट फॉल्स येणारच आहे. पण फर्स्ट कंडिशन बरोबर असेल तर सेकंड कंडिशन ट्रू असू शकते, त्यामुळे तो सेकंड तेव्हा चेक करणार जेव्हा फर्स्ट ट्रू असेल. आणि जर आपला फर्स्ट फॉल्स असेल तर ओव्हरऑल रिझल्ट तसाही फॉल्सच असणार आहे, त्यामुळे तो सेकंड चेक करणारच नाही. सो इफ द ऑपरेशन टू बी परफॉर्म्ड लॉजिकल अँड, देन इफ द फर्स्ट कंडिशन इज रॉंग देन इट डोंट हॅव टू चेक सेकंड कंडिशन बिकॉज ओव्हरऑल रिझल्ट इज फॉल्स. तर हे होतं लॉजिकल अँड. आता आपण बघूया लॉजिकल ऑर. लॉजिकल ऑरचं काय आहे की त्याच्यामधली एखादी कंडिशन जरी ट्रू असेल तर आपला रिझल्ट अख्खा ट्रू असतो. सो याच्यानुसार आपल्याला कळून जातं की जर आपली फर्स्ट कंडिशन ट्रू असेल तर तो सेकंड कंडिशन चेकच नाही करणार, कारण की आपला पूर्ण रिझल्ट ट्रू होऊन जाईल. आणि जर फर्स्ट कंडिशन फॉल्स असेल तरच तो सेकंड कंडिशन चेक करणार, कारण की मग तेव्हा सेकंड कंडिशन ट्रू असण्याचे चान्सेस आहेत की पहिली फॉल्स असू शकते पण दुसरी जर ट्रू झाली तर आपला रिझल्ट ट्रू येणार आहे. तर आता इथे आपण बघूया, if NO1 is equals to 100 or NO2 is not equals to 7. आता NO1 जर आपलं असेल
10 किंवा 100च पकडूया. नाही, इथे फॉल्स आहे ना. NO1 आपण 10 धरूया आणि NO2 आपण 6 धरूया. आता NO1 काय आहे आपला 10, तर 10मध्ये तो चेक करणार 10 आणि 100 इक्वल आहे का, नाही, तर ही कंडिशन काय झाली, फॉल्स. आणि सेकंड काय NO2मध्ये 6 आहे. 6 तो चेक का करतोय, कारण की फर्स्ट कंडिशन फॉल्स आहे. जर फर्स्ट कंडिशनच ट्रू झाली असती तर त्याने ही सेकंड कंडिशन चेकच नसती केली. ही फॉल्स आहे म्हणून तो सेकंड कंडिशन चेक करतोय. जसं की आता सेकंड कंडिशन काय, 6 इज नॉट इक्वल्स टू 7. ही ट्रू झालं म्हणून आता आपला ओव्हरऑल रिझल्ट काय झाला, ट्रू. म्हणून तो इफचे सगळे काय स्टेटमेंट आहेत ते चेक करेल. नोट, चेक द फर्स्ट, इफ ट्रू देन रिझल्ट इज ट्रू. म्हणजे जर आपलं फर्स्ट ट्रू असेल तर मग आपला ओव्हरऑल रिझल्ट ट्रू येईल आणि तो सेकंड कंडिशन चेक नाही करणार. तर हे होतं लॉजिकल ऑर ऑपरेटर.